मंचावरती गेल्यानंतर भाषणाची भीती वाटते, तर तुमच्यासाठी मी 2 टिप्स देत आहे. मित्रांनो, जर प्रभावीपणे भाषण करायचं असेल, तर मंचाची भीती दूर होणं गरजेचं आहे. ती जर दूर करायची असेल, तर तुम्ही पहिल्यांदा जी लहान मुलं आहेत किंवा तुमच्यापेक्षा कमी वयोगटाची जी मुलं आहेत, त्यांच्यासमोर 5 ते 10 मिनिटं सातत्यानं बोलण्यासाठी प्रयत्न करा. तुमचे जे काही नातेवाईक मंडळी असतील, मित्रमंडळी असतील, यांना एकत्र घेऊन तुम्हाला ज्या विषयावरती भाषण करायचं असेल, त्या विषयाची तयारी ह्या लहान वयोगटाच्या समोर तुम्ही जर सातत्याने केली, तर पहिली गोष्ट की तुम्हाला तुमच्यापेक्षा ते लहान आहेत म्हणून भीती वाटणार नाही आणि तुमचं सातत्यानं सराव होईल. त्याचप्रमाणे तुम्ही अनेक वक्त्यांची भाषणं ऐकली पाहिजेत. कारण जेवढं जास्त तुम्ही ऐकाल, तेवढे जास्त शब्दसाठा तुमच्या कानापर्यंत येईल, तुमच्या डोक्यापर्यंत जाईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा मिळेल. म्हणूनच मित्रांनो, आत्ताच तुम्ही अनेक वक्त्यांची भाषणं ऐकायला सुरुवात करा आणि तुमच्यापेक्षा लहान वयोगटातील विद्यार्थ्यांसमोर, नातेवाईक मंडळींसमोर बोलण्यासाठी सुरुवात करा. नक्कीच तुमची भाषणाची भीती दूर होईल.